नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि 2 व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि त्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। A1 मधील ए क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट 5 मार्क्स साठी आहे। जे फर्स्ट सेंटेन्स आहे त्याचं सी आन्सर करेक्ट आहे, त्या ठिकाणी आपण उत्तर लिहून घेतलेलं आहे। सेकंड आन्सरचं ए ऑप्शन करेक्ट आहे। त्या ठिकाणी तुम्ही अल्फाबेट लिहायचा आहे उत्तराचे। थर्ड सेंटेन्सचं डी ऑप्शन करेक्ट आहे। फोर नंबरचं जे सेंटेन्स आहे त्याचं ए ऑप्शन करेक्ट आहे। व्हिडिओ पॉज करून प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। 5 नंबरच्या सेंटेन्सचं बी ऑप्शन करेक्ट आहे। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 5 मार्क्स साठी आहे। 5 क्वेश्चनची आन्सर तुम्हाला लिहायची आहे। अगोदर तुम्ही आन्सर पाहून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला त्याची उत्तरे सांगते। स्टेट ट्रू और फॉल्स येतं ट्रू। बघा, या क्वेश्चनचे आन्सर आपण जाणून घेऊ। अशा पद्धतीने तुम्ही उत्तरे लिहायची आहेत। बी क्वेश्चन मधील फर्स्टचा आन्सर, पुढे आहे सेकंडचा आन्सर, फोर्थ नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आणि 5 नंबरचा क्वेश्चन त्याचा आन्सर। A2 क्वेश्चन मधील ए, गिव्ह सायंटिफिक रिझन एनी टू 4 मार्क्स साठी आहे। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत। आपण फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर अभ्यासू। या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे। पुढे आहे बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन 6 मार्क्स साठी आहे। कोणत्याही 3 क्वेश्चनची आन्सर तुम्हाला लिहायची आहे। आपण जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो थर्ड आणि फोर्थचा आन्सर अभ्यासू। क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या अगोदर आणि त्यानंतर आपण आन्सर पाहू। फर्स्ट, थर्ड आणि फोर्थचा आन्सर अभ्यासू आपण। या ठिकाणी आन्सर देण्यात आलेला आहे। थर्ड क्वेश्चनचा आन्सर आणि या ठिकाणी 4 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे। A3 क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 15 मार्क्स साठी आहे। त्यापैकी आपण 2 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर अभ्यासू। आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग डायग्राम। डायग्रामचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत।
बघा त्यावर आधारित 1, 2 आणि 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याचे आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. नंतर 3rd नंबरचा क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या ठिकाणी जो टेबल दिलेला आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. त्याचा आन्सर पाहू. या ठिकाणी आन्सर लिहिलेला आहे. पुढे आहे 4 नंबरचा क्वेश्चन आणि नंतर आहे 5 नंबरचा क्वेश्चन. बघा आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आपण त्यांची उत्तरे पुढे अभ्यासू. सेवन नंबरचा क्वेश्चन आणि 8 नंबरचा क्वेश्चन. रीड द गिवन पॅसेज अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी हा जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजचे वाचन करायचे आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. आपण प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 8 चे उत्तर अभ्यासू. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मधील 1 चे उत्तर. आणि प्रश्न क्रमांक 8 मधील 1, 2 आणि 3 चे उत्तर. A4 क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन. 5 मार्क्ससाठी आहे. कोणत्याही एका क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे.